बोल इंद्रा, मी तुला अजून वेळ देऊ शकत नाही. बोल. तुला आता उत्तर द्यावंच लागेल. मी खूप विचार केला आई राणी एक खूप चांगली मुलगी आहे. माझ्यासाठी खूप काही केलंय तिने. आणि आपली फॅक्टरी माझं स्वप्न. मी लहानपणापासून आबांना बघतोय नाही, तेव्हापासून मी एकच गोष्ट ठरवली होती की खूप शिकायचं आणि आपली फॅक्टरी सांभाळायची. माझं स्वप्न मी जगतोय आई. फॅक्टरीसाठी खूप प्लॅन्स आहेत माझ्या डोक्यात. मला महाडिक इंडस्ट्रीजला देशातली नंबर 1 कंपनी बनवायची कुठल्याही परिस्थितीत. आजपर्यंत फॅक्टरीसाठी माझ्याकडून जे जे शक्य होतं ते सगळं केलंय मी. इथून पुढेही करायची माझी खूप इच्छा आहे. पण माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राणीला इथून बाहेर जाऊ देणार. आई, मी राणीची निवड. हो आई, मी आज फॅक्टरीमध्ये महाडिक इंडस्ट्रीजचा एमडी म्हणून शेवटचा दिवस झाला. एक मॅन्युअल रेडी करा ज्यात आपल्या नवीन मशीन्स कशा यूज करायच्या आहेत त्याची सगळी प्रोसेस मेन्शन केलेली असेल. सो इफ इन केस काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आला तर ते मॅन्युअल आपल्याला रेफर करता येईल. तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? हो, कळतंय मला. नाही, तुला कळत नाहीये. मुळात ना ही निवड तू केलेलीच नाहीयेस. या राणीने तुला भाग पाडले, माहितीये ना मला. अरे मालती, आता माझ्या आणि राणीच्या मध्ये कोणी यायचं नाही. तर माझ्यासारखी वाईट दुसरं कोणी नाही. यासाठी फॅक्टरीत गेली होतीस का? माझ्या इंद्राला प्रेशराईज करायचं होतं, त्याचं मत बदलायचं होतं, म्हणून कोणालाही न सांगता सवरता गेलीस ना त्याच्या मागे. मग लाज कशी वाटत नाही ग तुला? तुझ्या पायी स्वतःच्या करिअरची माती करून घ्यायला निघालाय तो.